नमस्कार फ्रेंड्स. आपण दलित साहित्य या विषयाचा अभ्यास करत होतो. एम एम मराठीच्या मुंबई युनिव्हर्सिटीमधील एम एम मराठीच्या सेमिस्टर 1मधील दलित साहित्य हा विषय आहे. ह्या विषयातील घटक 2 दलित साहित्य स्वरूप आणि संकल्पना ह्या घटकाचा आज आपण विचार करणार आहोत. दलित साहित्याचा उदय आणि प्रेरणा. पुढे कालावधी मराठी साहित्यात दलित साहित्याचा उदय आणि प्रेरणा. कालावधी काय तर मराठी साहित्यात 1960 नंतर दलित साहित्य प्रवाह एका वेगळ्या स्तरावर विकसित झाला आणि प्रमुख म्हणून ओळखला गेला. अन्य प्रवाह मराठी साहित्यात 1960 नंतर दलित साहित्य जे आहे, दलित साहित्याचा जो प्रवाह आहे हा एका वेगळ्या स्तरावर विकसित झालेला दिसून येतो आणि प्रमुख म्हणून ओळखला गेला. अन्य प्रवाह याच काळात ग्रामीण साहित्य, आदिवासी साहित्य आणि स्त्रियांचे साहित्य यांसारखे अन्य प्रवाहही विकास झालेले दिसून येतात. मुख्य प्रेरणा म्हणजे काय आहेत तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विचार हा दलित साहित्याच्या निर्मितीचा मूळ आधार आणि प्रेरणास्रोत होता. त्यामुळे साहित्याला फुले आंबेडकरी प्रेरणा या नावानेही ओळखले गेले. साहित्याचा गाभा हे साहित्य दलित जीवनातील दारिद्र्य, दुःख, अपमान, शतकानुशतके झालेले शोषण यांचे यथार्थ चित्रण करते. याचा उद्देश काय तर आत्मसन्मान, मानवाधिकार, सामाजिक आर्थिक समता आणि न्यायाची स्थापना करणे हा या साहित्याचा मुख्य उद्देश होता. साहित्याचे वैशिष्ट्य. हे साहित्य दलित जीवनाचे चित्रण करताना बंडखोरी आणि विद्रोह यांचा प्रभावीपणे वापर करते, ज्यामुळे ते केवळ मराठी साहित्यापुरते मर्यादित न राहता जागतिक स्तरावर चर्चेला आले. पुढे दलित साहित्यांची संकल्पना आणि व्याख्या समजून घेऊया. दलित शब्दाची संकल्पना, शाब्दिक अर्थ काय याचा तर दलित म्हणजे दडपलेला, चिरडलेला, पायदळी तुडवलेला आणि ज्याला दमन करून शोषित केले गेलेले त्यांच्या संदर्भात दलित हा शब्द वापरला जातो. विस्तृत अर्थ काय याचा, दलित या संज्ञेमध्ये केवळ जातीवर आधारित अस्पृश्य समाजच नाही तर कामगार, गरीब शेतकरी, कष्टकरी जनता, भटक्या विमुक्त जमाती अशा शोषित वर्गांचा समावेश या दलित शब्दामध्ये, या दलित व्याख्येमध्ये, संज्ञेमध्ये होते. उदाहरणार्थ नामदेव ढसाळ यांची व्याख्या. प्रा. केशव मेश्राम यांची व्याख्या काय आहे, विद्रोह. दलित शब्द स्फोटक आहे. महान संस्कृतीचे गोडवे गाणारी समाजव्यवस्था, स्वीकारलेली धर्म व ईश्वर ही व्यवस्थाने यांना सहाय्यभूत होणारी चातुर्यवर्ण व्यवस्था यांविरुद्ध विद्रोह करणारे ते दलित साहित्य होय. केशव मेश्राम काय म्हणतात, त्यांची व्याख्या काय म्हणते ते विद्रोहाची व्याख्या देतात केशव मेश्राम. ते म्हणतात की दलित शब्द हा स्फोटक आहे. महान संस्कृतीचे जे गोडवे गाणारे समाजव्यवस्था आहे, स्वीकारलेले धर्म व ईश्वर ही व्यवस्थाने आहेत, त्यांना सहाय्यभूत होणारी जे चातुर्य व्यवस्था आहेत यांच्या विरुद्ध विद्रोह करणारे हे दलित साहित्य होय. तर त्यांनी दलिताचा असा स्फोटक अर्थ घेतला, व्याख्या दिलेली आहे. पुढे जनार्दन वाघमारे यांची व्याख्या काय आहे, त्यांनी व्याख्या काय केल्या वाघमाऱ्यांनी तर वारसदार असूनही वंचित. भारतीय दलितांना अनेक शतकांपासून संस्कृतीच्या, धार्मिक, सामाजिक जीवनाच्या बांधणीत आणि विकासात बरोबरीचा हिस्सा मिळू शकत नाही. या देशाचा वारसदार असूनही ज्यांना वारसदार म्हणून वागवले जात नाही असा तो दलित. जनार्दन वाघमारे दलिताची व्याख्या कशी केली तर वारसदार असूनही वंचित राहिलेला घटक किंवा समाज त्यांना दलित म्हटलेला आहे. ज्याने भारतीय दलितांना अनेक शतकांपासून संस्कृतीच्या आणि धार्मिक, सामाजिक जीवनाच्या बांधणीत, विकासात पासून त्यांना दूर ठेवलेला आहे. तर असा जो वंचित राहिलेला जो वर्ग आहे, जो भारताचा वारसदार असूनही समाजापासून, संस्कृतीपासून शतकोनशतकं वर्षापासून वेगळा राहिलेला आहे, त्या वर्गाला, त्या वंचित राहिलेल्या घटकाला त्यांनी वारसदार म्हणून संबोधलेलं आहे. दलित म्हणजे वारसदार असूनही वंचित राहिलेला घटक म्हणजे दलित होय. दलित जाणीव, दलित कॉन्शियसनेस. आधार काय तर दलित जाणीव म्हणजे दलित व्यक्तीला समाजात मिळणारी हीन वागणूक, अपमान आणि अन्याय यातून निर्माण झालेल्या आत्मभान आणि जागरूकता. ओके, याचा आधार काय दलित जाणीवेचा तर दलित जाणीव म्हणजे दलित व्यक्तीला समाजात मिळणारी हीन वागणूक, अपमान आणि अन्याय यातून निर्माण झालेल्या आत्मभान आणि जागरूकता होय. त्यालाच दलित जाणीव आहे. स्वरूप काय, ही जाणीव केवळ भावनिक दुःख व्यक्त करणारी नसून वर्ण, वर्ग, जात आधारित विषमतेवर विरुद्ध
लढण्यासाठी प्रेरित करणारी क्रांतिकारी जाणीव आहे. ही जाणीव कशी आहे? तर ही जाणीव फक्त केवळ भावनिक दुःख व्यक्त करणारी नसून ती वर्ग, जात, वर्ण यांच्यावर आधारित जी विषमता वाढलेली आहे, त्या विषमतेविरुद्ध लढण्यासाठी प्रेरित करणारी एक क्रांतिकारी जाणीव आहे. दलित जाणीव. बाबूराव बागुल यांची व्याख्या. दलित जाणीव म्हणजे लोकशाहीची जाणीव होय. बाबूराव बागुल काय म्हणतात? त्यांची व्याख्या काय सांगते? संज्ञा काय सांगते? तर दलित जाणीव म्हणजे लोकशाहीची जाणीव होय. समता, स्वतंत्र, बंधुता, माणुसकीचे मूल्य मानणारी जाणीव म्हणजे दलित जाणीव होय. दया पवार यांची व्याख्या. मध्यमवर्गीय समाजाने स्वीकारलेल्या जाणीवेला छेद देणारी, तळागाळात माणसांबद्दल आपुलकी बाळगणारी, कपट भेंड व्यवस्था नाकारणारी क्रांतिकारी जाणीव तीच दलित जाणीव आहे. दया पवार यांची व्याख्या काय? दया पवार काय म्हणतात? तर मध्यम वर्गीय जे समाज आहे त्यांनी स्वीकारलेल्या जाणीवेला छेद देणारी, तळागाळातील माणसांबद्दल आपुलकी बाळगणारी, कपट भेडान व्यवस्था नाकारणारी क्रांतिकारी जाणीव म्हणजे दलित जाणीव होय. पुढे सामाजिक बांधिलकी. दलित लेखकांनी या जाणीवेतून सामाजिक बांधिलकी जपली आणि डॉक्टर आंबेडकरांचे विचार प्रभावीपणे मांडले. तर दलित लेखकांनी काय केलंय? तर सामाजिक बांधिलकीचं काम केलेलं आहे. जे डॉक्टर बाबासाहेबांचे विचार आहेत ते प्रभावीपणे मांडून समाजामध्ये सामाजिक बांधिलकी जपण्याचा प्रयत्न केलेला आहे. दलित लेखकांनी आपल्या लेखकांतून ही सामाजिक बांधिलकी जपण्याचा प्रयत्न केलेला आहे. दलित साहित्याची अपूर्व परंपरा आणि प्रेरणास्त्रोत. संत चोखामेळा 13वे शतक. आद्य प्रवर्तक संत चोखामेळा यांना दलित साहित्याचे आद्य प्रवर्तक मानले जातात. यांचे योगदान त्यांनी आपल्या अभंगातून अस्पृश्य असल्यामुळे मिळणाऱ्या अपमानाचे दुःख आणि सामाजिक विषमतेबद्दलची चीड व संताप व्यक्त केलेला दिसून येतो. त्यांच्या साहित्यात विद्रोही भावना आहे. त्यांनी आपले दुःख देवभक्तीमध्ये विसर्जित करण्याचा प्रयत्न केलेला दिसून येतो. शिवराम जानबा कांबळे. काळ कोणता होता? 19वे शतक. कार्य कसं होतं यांचं? तर त्यांनी पुणे, कोल्हापूर यांसारख्या भागातून अस्पृश्यता निवारण्याचे प्रयत्न केले. प्रकाशन 1908 मध्ये त्यांनी अस्पृश्य समाजासाठी सोमवंशीय मित्र नावाचे मासिक सुरू केले. त्यांचा संघर्ष कसा होता? त्यांनी न्याय हक्कांसाठी सरकारकडे अर्ज केले आणि अस्पृश्य मुलांना ब्रिटिश सैन्यात भरती करून घेण्यास सांगितले. पुढे गोपाळबाबा वंगळकर. काळ होता 19वे शतक. कार्य कसं होतं यांचं वलंकरांचं? तर ब्रिटिश लष्करातून निवृत्त झाल्यावर अस्पृश्य समाजासाठी त्यांनी काम केलेलं दिसून येतं. संस्था 1888 मध्ये त्यांनी अन्याय दोष परिहार नावाची संस्था स्थापन केली. त्यांचे लेखन त्यांनी विठाल विध्वंस नावाचे पुस्तक लिहून अस्पृश्यता निवारणाचा लढा दिला. महत्त्व कसं? ते दलित चळवळीतील एक महत्त्वाचे आणि सुरुवातीचे नेते मानले जातात. दलित साहित्याचे स्वरूप आणि प्रमुख विशेष काय? आत्मशोध आणि आत्मकथन. स्वरूप कसं आहे? तर दलित साहित्यात दलित लेखकांनी स्वतःच्या जीवनाचे, वेदनांचे आणि अनुभवांचे केलेले चित्रण आहे. हे आत्मचरित्रात्मक लेखन असते. उदाहरणार्थ लक्ष्मण माने, शरणकुमार लिंबाळे. नका रिजेक्शन. हे साहित्य वर्णव्यवस्था, चातुर्वर्ण्य व्यवस्था, जातीभेदभाव आणि अस्पृश्यतेवर आधारित असलेल्या रूढी परंपरा, धर्म व मूल्यांना स्पष्टपणे नाकारते. विद्रोह, रिव्हॉल्ट. अन्याय, अत्याचार, सामाजिक शोषण आणि मानवी हक्कांचे उल्लंघन करणाऱ्या व्यवस्थेविरुद्ध हे साहित्य विद्रोही भूमिका घेते. हे केवळ दुःख व्यक्त न करता व्यवस्थेला आव्हान देते. मानवतावादी भूमिका. दलित साहित्य माणसाला केवळ माणूस म्हणून स्वीकारण्याचे आवाहन करते. समता, बंधुत्व, न्याय आणि मानवी मूल्यांचे पुरस्कार करते. समूह महत्त्व. दलित साहित्य हे केवळ व्यक्तीचे दुःख नसून संपूर्ण दलित समूहाच्या वेदना, संघर्ष आणि मुक्तीच्या आशा आकांक्षांचे प्रतिनिधित्व करते. सामाजिक बांधिलकी. दलित साहित्याचे लेखक हे केवळ कलावंत नसून सामाजिक कार्यकर्ते म्हणूनही काम करतात. त्यांचे साहित्य समाज परिवर्तनासाठी आणि दलितांना न्याय मिळवून देण्यासाठी कटिबद्ध आहे. पुढे दलित साहित्याचे स्वरूप आणि विशेष. आत्मकथन, सेल्फ नरेशन. दलित साहित्याचा मुख्य उद्देश माणसाला माणूस म्हणून जगण्याचा आत्मविश्वास देणे. दलित साहित्याचा मुख्य उद्देश काय? तर माणसाला माणूस म्हणून जगण्याचा आत्मविश्वास देणे.
दलित चळवळीचा आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा परिणाम दलित साहित्यावर झालेला दिसून येतो. या साहित्यात शोषण, अस्पृश्यता, अपमानाचे दुःख यातून मुक्ती मिळवण्याचा संदेश आहे. याचं लक्ष काय आहे? तर दलित साहित्याच्या माध्यमातून माणसाला माणूस म्हणून प्रतिष्ठा प्राप्त करून देणे हे या दलित साहित्याचं मुख्य उद्दिष्ट आहे. नकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी धार्मिक रूढी, परंपरा, दलितांना मिळणारी अपमानास्पद वागणूक नाकारली. दलित साहित्यात धर्म, रूढी, परंपरा, शोषण, अस्पृश्यता यांना नकार देण्याची भूमिका आहे. दलित साहित्य समाजात खोलवर रुजलेल्या अन्यायकारक व्यवस्थेचा निषेध करते. दलित साहित्यात जात, धर्म, संस्कृती, परंपरा, देव या सर्वांना नाकारून केवळ माणूस म्हणून जगण्याच्या हक्काचा पुरस्कार केला जातो. विद्रोह, रिव्होल्ट भारतीय चातुर्वर्ण व्यवस्था, समाजव्यवस्था आणि धार्मिक रूढी परंपरा यांना दलित साहित्याने विद्रोही भूमिका स्वीकारून प्रकटपणे नकार दिलेला दिसून येतो. दलित साहित्य धर्म, रूढी, परंपरा, संस्कृती यांसारख्या गोष्टींना विरोध करते, कारण या गोष्टी वर्ण आणि वर्ग पाळून शोषण करतात. हा विद्रोह केवळ भावनिक नसून व्यवस्था परिवर्तनाची उद्दिष्ट ठेवणारा आहे. हा विद्रोह कसा आहे? हा फक्त भावनिक नसून तर व्यवस्था परिवर्तन करण्याची उद्दिष्ट ठेवणारा हा विद्रोह आहे. उदाहरण, कवितेची ओळ. हा अन्याय हा अन्याय, अत्याचार, वेशीवर टांगणारा एक जरी श्लोक तू रचला असला तरी तुझे नाव काळजावर कोरून ठेवले असेल. आता हे उदाहरण आपण कवितेच्या ओळीमधून समजून घ्यायचं. हा कवितेची ओळ दिली. हा अन्याय, अत्याचार, वेशीवर टांगणारा एक जरी श्लोक तू रचला असला तर तुझे नाव काळजावर कोरून ठेवले असले. समूह महत्त्व, इम्पॉर्टन्स ऑफ कम्युनिटी. कोणतीही कलाकृती एका व्यक्तीची निर्मिती असली तरी ती समाजाच्या अनुभवावर आधारित असते. कलाकृती कोणतीही व्यक्तीची ही कलाकृती निर्मिती असली तरी ती समाजाच्या अनुभवावर असते. आपण कोणतीही जी व्यक्ती आहे यांनी कोणतीही कलाकृती निर्मिती केली असली तरी ती कशावर आधारित असते? तर समाजाचे जे अनुभव त्याला आलेले आहेत त्या अनुभवावरती त्याची कोणतीही कलाकृती ही आधारित असते. दलित साहित्यात दलित व्यक्तीचा अनुभव हा एकट्या व्यक्तीचा अनुभव नसून संपूर्ण समूहाचा, समुदायाचा अनुभव असतो. कारण दलित समाजाने समानपणे अन्याय, शोषण, विषमता, दारिद्र्य आणि वाईट रूढी परंपरा अनुभवलेल्या आहेत. दलित साहित्यात मीचा अनुभव हा आम्हीच्या व्यापक अनुभवाचा भाग असतो. दलित साहित्यात काय असतं? जो मी आहे, मीचा अनुभव आहे हा आम्ही सर्वांचा व्यापक असा अनुभवाचा भाग असतो. बांधिलकी, कमिटमेंट. दलित लेखक आपल्या समाजाच्या दुःखाशी आणि भावनांशी बांधिलकी मांडतात. बांधिलकी म्हणजे केवळ शब्दांचा अर्थ व्यक्त करणं नव्हे, तर दलित जीवनातील दुःख, समस्या आणि सामाजिक आर्थिक विषमतेच्या संदर्भात काम करणे. प्रेरणा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दाखवलेल्या मार्गातून प्रेरणा घेऊन दलित साहित्य मानवी जीवनात स्वातंत्र्य, समता, बंधू आणि न्याय मिळावा यासाठी प्रयत्न करते. तर ह्या दलित साहित्याचा उद्देश याकरिता पारंपरिक व्यवस्था उद्ध्वस्त करून माणसासारखे वागवणे असे अपेक्षित असते. असे हे ह्या दलित साहित्याचं उद्दिष्ट आहे. विज्ञाननिष्ठा, फेथ इन सायन्स, रॅशनलिझम. दलित साहित्य ईश्वर कल्पनेला नाकारते आणि मानवी मूल्यांवर आणि आधारित आंबेडकरवादाचा पुरस्कार करते. याचा आधार काय आहे? तर आंबेडकरांनी बौद्ध धर्माचा आणि त्यांच्या तत्त्वज्ञानाचा आधार घेतला, कारण ते बुद्धिवादी आणि विज्ञाननिष्ठ होते. नकार, या साहित्याने नकार कशाला दिले? तर हे साहित्य धर्मशास्त्र, अंधश्रद्धा यांना नाकारते. पुढे डॉक्टर सवखंडे यांच्या मते प्रज्ञाशील करुणा व मैत्रीची समता म्हणजे आंबेडकरवाद. सवखंडे काय म्हणतात? तर प्रज्ञाशील करुणा व मैत्रीची समता म्हणजे आंबेडकरवाद होय. आंबेडकरवाद, विज्ञानवाद, विवेकी गती, तर्क आणि बुद्धिवादाचा स्वीकार म्हणजे आंबेडकरवाद होय. पुढे समारोपमध्ये आलो शेवटच्या टप्प्यात. दलित साहित्य हे महात्मा फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांनी प्रेरित झालेले साहित्य आहे. पूर्वपरंपरा गोपाळबाबा वलंगकर, शिवराम जानबा कांबळे, किसन फागुजी बनसोडे आणि गणेश आकाजी गवई यांच्या कार्यांचे योगदान या दलित साहित्याला लाभलेले आहे. या अभ्यासकांनी पूर्वपरंपरा आणि पार्श्वभूमी तयार केलेली दिसून येते. दलित साहित्याने समाजातील सामाजिक आणि सांस्कृतिक विषमतेविरुद्ध प्रभावी आवाज उठवलेला आहे. योगदान काय? तर दलित साहित्याने जुन्या रूढी, परंपरा, अंधश्रद्धा यांना नाकारून विवेक, निष्ठा आणि मानवी मूल्य यांचा पुरस्कार केला. निष्कर्ष,
दलित साहित्य मनुष्यत्व आणि श्रेष्ठ मानवी मूल्ये यांचा स्वीकार करून धार्मिक सामाजिक विषमतेतून मुक्ती मिळवण्याचा मार्ग दाखवते. आता काही प्रश्न आलेत. प्रश्न स्वरूपात हा घटक आपण समजून घेऊया. दीर्घोत्तरी प्रश्न. दलित साहित्याचे स्वरूप आणि दलित साहित्याची वैशिष्ट्ये सांगा. दलित साहित्य हे आधुनिक साहित्य असून ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांनी प्रेरित झालेले साहित्य आहे. या साहित्याचे मुख्य स्वरूप म्हणजे माणसाला माणूस म्हणून आत्मसन्मानाने जगण्याची दिशा देणे होय. दलित साहित्याची वैशिष्ट्ये, स्वरूप आणि विशेष. आत्मकथन, सेल्फ नरेशन. दलित साहित्यात दलित व्यक्तींचे अनुभव, दुःख आणि जीवनातील संघर्ष यांचे थेट आत्मकथनात्मक चित्रण आढळते. यात मीचा अनुभव हा व्यापक आम्हीचा अनुभव बनतो. दलित साहित्यात नकार. दलित साहित्यात नकार हे साहित्य धर्म, रूढी, परंपरा, जात, वर्ण, वर्ग आधारित शोषण यांना स्पष्टपणे नाकारते. या व्यवस्थेतील अन्यायी रूढी आणि अस्पृश्यता यांचा विरोध करते. दलित साहित्याचा विद्रोह स्वरूप. भारतीय चातुर्य वर्णव्यवस्था आणि समाज व्यवस्थेविरुद्ध हे साहित्य विद्रोही भूमिका स्वीकारते. हा विद्रोह अन्याय आणि अत्याचाराविरुद्ध आवाज उठवतो. समूह महत्त्व. इम्पॉर्टन्स ऑफ कम्युनिटी. दलित साहित्य एका व्यक्तीच्या दुःखाचे नसून संपूर्ण शोषित समूहाच्या समान अनुभवांचे आणि संघर्षाचे प्रतिनिधित्व करते. सामाजिक बांधिलकी, कमिटमेंट. हे साहित्य, दलित साहित्य, सामाजिक बांधिलकी मांडणारे आहे. याचे मुख्य उद्दिष्ट मानवी जीवनात स्वतंत्र, समता, बंधुता आणि न्याय प्रस्थापित करणे आहे. विज्ञाननिष्ठा, फेथ इन सायन्स अँड रॅशनॅलिझम. दलित साहित्य हे ईश्वर कल्पनेला नाकारते. ते बुद्धिनिष्ठा, विवेक, तर्क आणि मानवी मूल्यांवर आधारित आंबेडकरवादाचा पुरस्कार करते. प्रश्न 2. दलित साहित्य म्हणजे काय ते समजून दलित साहित्याच्या विविध संकल्पना स्पष्ट करा. दलित साहित्य म्हणजे दलित चळवळीच्या प्रभावामुळे निर्माण झालेले व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांनी प्रेरित झालेले दलित समाजाच्या दुःख, भोग, वेदनांचे चित्रण करणारे तसेच शोषण आणि अन्यायाविरुद्ध मुक्ती मिळवण्यासाठी प्रयत्न करणारे साहित्य म्हणजे दलित साहित्य होय. दलित साहित्याच्या विविध संकल्पना, कंपोनंट्स. दलित, जन्मजात शोषित आणि उपेक्षित असलेल्या व्यक्ती ज्यांना समाजाच्या रूढी परंपरांनी तुडवले आहे म्हणजे दलित होय. दलित जाणीव, शोषणातून आणि अपमानास्पद वागणीतून निर्माण झालेल्या आत्मभान आणि जागरूकता ही दलित जाणीवातील बदलांचा विचार करणारे आणि क्रांतिकारी असते. याला दलित जाणीव म्हणतात. दलित साहित्य, दलित जाणीवेतून निर्माण झालेले आणि सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक तसेच आर्थिक विषमतेविरुद्ध आवाज उठवणारे साहित्य म्हणजे दलित साहित्य होय. त्याच्यात 3 व्याख्या आल्या. दलित म्हणजे कोण, दलित जाणीव म्हणजे काय आणि दलित साहित्य म्हणजे काय. प्रश्न 3. दलित साहित्याच्या विविध भूमिका स्पष्ट करा. दलित साहित्याच्या प्रमुख भूमिका खालीलप्रमाणे आहेत. आत्मसन्मानाची निर्मिती, माणसाला माणूस म्हणून वागणूक मिळावी आणि आत्मसन्मानाने जगता यावे यासाठी लढा देणे. शोषणाचा नकार, जात, धर्म, वर्ण, संस्कृती, रूढी यांवर आधारित शोषणाचे आणि अन्यायकारक व्यवस्थेचे खंडन करणे. सामाजिक समता आणि न्याय, समाजात स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि न्याय प्रस्थापित करण्यासाठी प्रयत्न करणे. विद्रोहाचे शस्त्र, समाजात खोलवर रुजलेल्या अन्यायकारक व्यवस्थेविरुद्ध विद्रोही चळवळीचे सूत्र म्हणून काम करणे. दलित जीवनाचे चित्रण, दलित समाजाने भोगलेले दुःख, दारिद्र्य आणि वेदनांचे यथार्थ चित्रण करणे. प्रश्न 4. दलित साहित्याचे स्वरूप आणि दलित साहित्याची प्रेरणा लिहा. दलित साहित्याचे स्वरूप आत्मकथन, नकार, विद्रोह, समूह बांधिलकी या विज्ञाननिष्ठ हे वैशिष्ट्याचे स्वरूप दर्शवतात. प्रेरणा, दलित साहित्याची मुख्य प्रेरणा खालीलप्रमाणे म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार, स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि न्याय या मूल्यांवर आधारित आंबेडकरवाद ही दलित साहित्याची प्रमुख प्रेरणा आहे. दलित चळवळ, स्वातंत्र्योत्तर काळात उदयाला आलेली आणि माणसाला माणूस म्हणून जगवण्यासाठी चाललेली दलित चळवळ. हो. शोषणातून मुक्तीची आकांक्षा. शतकानुशतके चाललेला सामाजिक, धार्मिक, राजकीय आणि आर्थिक शोषणातून बाहेर पडण्याची तीव्र इच्छा. पूर्वपरंपरा, संत चोखामेळा, गोपाळबाबा वलंगकर, शिवराम जानबा कांबळे, किशन फागुजी बनसोडे आणि गणेश आकाजी गवई यांचे कार्य पूर्वपरंपरेत दिसून येते. त्यांनी दलित साहित्याची पार्श्वभूमी रचलेली दिसून येते. प्रश्न 5. दलित साहित्याची पूर्वपरंपरा सविस्तरपणे स्पष्ट करा.
दलित साहित्याची परंपरा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पूर्वीपासून अस्तित्वात होती, ज्यात संतांचे कार्य आणि सुरुवातीच्या सुधारकांचे योगदान समाविष्ट आहेत. गोपाळबाबा वलंकर दलित साहित्यातील धुरंधर पत्रावळी म्हणून ओळखले जातात. त्यांनी विटाल विध्वंस हे पुस्तक लिहून अस्पृश्यतेचे उच्चाटन करण्याचे काम केले. पुढे शिवराम बाबा जानबा कांबळे यांनी अस्पृश्य समाजासाठी शाळा व निवासगृहे सुरू केली. त्यांनी 1908 सोमवंशीय मित्र नावाचे अस्पृश्यासाठीचे पहिले वृत्तपत्र सुरू केले. किसन फागोजी बनसोडे त्यांनी अस्पृश्यतेसाठी शाळा, वाचनालये, मासिके आणि वस्तुभांडार सुरू केले. त्यांनी 1910 स्वयंखुशी नावाची संस्था, 1911 महारांचे दुःख नावाचे पत्रक आणि 1913 अंत्यज समाज नावाची संस्था स्थापन केली. त्यांच्या साहित्यात स्वाभिमानी संदेश आणि तत्कालीन समाजव्यवस्थेवर काव्यरूपाने टीका आढळते. एका वाक्यात उत्तरे लिहा. दलित साहित्य साधारणतः कोणत्या वर्षी उदयास आलेले साहित्य प्रवाह आहे? दलित साहित्य साधारणतः 1960 नंतर उदयास आलेला साहित्य प्रवाह आहे. माणूसपणाचा पुरस्कार करणारे, माणसाला महान मानणारे, वंश, वर्ण आणि जाती श्रेष्ठत्वाचा कठोर विरोध करणारे हे साहित्य हे दलित साहित्य आहे. ही दलित साहित्याची व्याख्या कोणत्या विचारप्रवाहाची आहे? ही दलित साहित्याची व्याख्या दलित विचारप्रवाहाची बाबूराव बागुल यांची आहे. जन्मापासून शोषित आणि या अर्थाने कोणता शब्द वापरला जातो? दलित हा शब्द जन्मापासून शोषित या अर्थाने वापरला जातो. कुणाच्या मते दलित साहित्य म्हणजे दलित लेखकांनी दलितांविषयी निर्माण केलेले प्रतिबंधात्मक विद्रोही साहित्य आहे? होय. डॉक्टर वानखडे यांच्या मते दलित साहित्य म्हणजे दलित लेखकांनी दलितांविषयी निर्माण केलेले प्रतिबंधात्मक विद्रोही साहित्य होय. काही टिपा आल्या त्या टिपा पाहूया. दलित साहित्याची प्रेरणा. दलित साहित्याची मुख्य प्रेरणा बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार आणि त्यांनी दाखवलेला समता, स्वातंत्र्य, बंधुत्व आणि न्याय यांचा मार्ग आहे. टिप 2 साहित्याचा काळ. मराठी साहित्यात 1960 नंतर दलित साहित्य प्रवाह एक प्रमुख, वेगळा आणि प्रभावी प्रवाह म्हणून उदयास आला. टिप 3 दलित शब्दाचा अर्थ. दलित या शब्दाचा अर्थ दमन केलेला, चिरडलेला, पायदळी तुडवलेला असा अर्थ आहे. दलित साहित्याचे स्वरूप. दलित साहित्य शोषण, अस्पृश्यता, अपमानाचे दुःख यातून मुक्ती मिळवण्याचा संदेश देते, तसेच विद्रोही भूमिका स्वीकारते. टिप 5 दलित जाणीव. दलित जाणीव म्हणजे दलित जीवनातील बदलांचा विचार, आशावादी दृष्टिकोन ठेवणारी आणि समाजाची सामाजिक बांधिलकी असणारी क्रांतिकारी जाणीव होय. टिप 6 बाबूराव बागुल यांची व्याख्या. माणूसपणाचा पुरस्कार करणारे, माणसाला महान मानणारे, वंश, वर्ण आणि जातीश्रेष्ठत्वाचा कठोर विरोध करणारे जे साहित्य ते दलित साहित्य होय. ही त्यांची प्रसिद्ध व्याख्या आहे. टिप 7 दलित साहित्यातील विद्रोह. हे साहित्य चातुर्वर्ण्य व्यवस्था, धार्मिक रूढी, परंपरा आणि शोषणावर आधारित समाजव्यवस्थेविरुद्ध नकार व विद्रोह प्रकट करते. टिप 8 दलित साहित्याची पूर्वपरंपरा. दलित साहित्याच्या संत चोखामेळा यांना आद्य प्रवर्तक मानले जाते. टिप 9 पूर्वपरंपरेतील कार्य. शिवराम जानबा कांबळे यांनी 1908 सोमवंशीय मित्र नावाचे अस्पृश्यांसाठी मासिक सुरू केले. टिप 10 विज्ञाननिष्ठा. दलित साहित्य हे ईश्वर कल्पनेला नाकारते आणि विज्ञानवाद, विवेक आणि बुद्धिवादाचा स्वीकार करणारे आंबेडकरवाद मानवी मूल्यांवर आधारित आहे. बहुपर्यायी प्रश्न आलेले ते बघा. मराठी साहित्यात दलित साहित्य प्रभाव प्रामुख्याने कोणत्या दशकात उदयास आले? 1960 नंतर उदयास आले. दलित साहित्य म्हणजे दलित लेखकांनी दलितांविषयी निर्माण केलेले प्रतिबंधात्मक विद्रोह साहित्य. ही व्याख्या कोणी लिहिली? डॉक्टर मना वानखडे यांनी लिहिली. MCQ 3 दलित साहित्याची मुख्य प्रेरणा खालीलप्रमाणे कोणती? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार. MCQ 4 दलित साहित्याचे स्वरूप खालीलपैकी कोणते नाही? ईश्वरनिष्ठा. प्रश्न 5 अस्पृश्य समाजासाठी सोमवंशीय मित्र नावाचे मासिक कोणी लिहिले? शिवराम जानबा कांबळे यांनी लिहिले. MCQ 9 दलित जाणीव म्हणजे लोकशाहीची जाणीव होय. समता, स्वातंत्र्य, बंधुता, माणुसकीचे मूल्य मांडणारी जाणीव. ही व्याख्या कोणाची आहे? बाबूराव बागुल यांची आहे. MCQ 7 खालीलपैकी कोणते तत्व आंबेडकरवादात समाविष्ट नाही? अंधश्रद्धा. MCQ 9 संत चोखामेळा यांच्या अभंगातून कोणती भावना प्रामुख्याने व्यक्त होते? सामाजिक विषमतेविरुद्धची चीड आणि विद्रोह.
MCQ 9 दलित साहित्यातील नकार कशाला विरोध करतात? चातुर्य व व्यवस्था आणि रूढिवाद परंपरा. दलित साहित्य प्रामुख्याने कोणत्या जाणिवेचा पुरस्कार करते? मानवतावादी जाणिवेचा पुरस्कार करते. तर मित्रांनो, आज हा घटक चांगल्या प्रकारे आपण हाताळलेला आहे, समजून घेतलेला आहे. ह्या घटकात दलित साहित्य, स्वरूप, संकल्पना यात येणाऱ्या व्याख्या आपण पाहिलेल्या आहेत. तर हा घटक चांगल्या प्रमाणे समजून घेण्यासाठी तुम्ही हा घटक वारंवार पहा, जेणेकरून या घटकाचं आकलन तुम्हाला चांगल्या प्रकारे होईल आणि हा चांगल्या प्रकारे स्मरणात राहील. तर आज आपण इथेच थांबूया. पुढच्या व्हिडिओमध्ये पुढील घटकाचा अभ्यास करून घेऊन येऊया. धन्यवाद.